सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आईच्या ममतेला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे। एक जन्मदात्री आई बाळाला रुग्णालयात सोडून निघून गेली आहे। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी प्रतिभा स्वप्नील नाडे वय 42 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जनाबाई सोमनाथ लमाणी वय 25 राहणार हदरगट्टी लक्ष्मेश्वर तालुका गदग राज्य कर्नाटक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी आहेत। या शासकीय रुग्णालयात संशयित महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती। तिने एका पुरुष जातीच्या बालकास जन्म दिला, मात्र प्रसूती झाल्यानंतर त्या नवजात बालकास रुग्णालयात सोडून कुणास काही एक न सांगता किंवा परवानगी तसेच डिस्चार्ज न घेता 3 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ती निघून गेली आहे। ती अद्यापपर्यंत परत आली नाही, म्हणून वैद्यकीय अधिकारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता यांची लेखी परवानगी मिळाल्यानंतर आईविरोधात 6 मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे, तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।